नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ज्या व्यक्तीने जीवनात खूप संघर्ष केला आणि या संघर्षाचं फळ म्हणून त्यांनी आज निवारा फाउंडेशन या NGOचं स्थापना करून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देतात आणि समाजात एक आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगतात। तर आपण त्यांचा परिचय घेऊ। सर, आपलं पहिले नाव सांगा। मी प्राध्यापक संजय नाटकर, यवतमाळलाच राहतो। तसं मूळचा मी एका खेड्यावर राहणारा विद्यार्थी, खरबी नावाचं गाव आहे, त्या गावात मी राहणारा माणूस। तिथनं मग मी यवतमाळ या शहरात आलो आणि इथे वास्तव्यात आलो। अच्छा, म्हणजे आपण पहिले ग्रामीणमध्ये राहत होता? ग्रामीण भागात राहायचं आणि अशा ग्रामीण भागात की ज्या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही पद्धतीची सोय नाही, अशा ग्रामीण भागामधनं मी शहरात आलेलो। यवतमाळात आलात त्यावेळेस तुमची स्थिती कशी काय होती? स्थिती अत्यंत बिकट होती, म्हणजे हालाकीच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या। संघर्षमय सगळं, आईवडिलापासून तर अगदी सगळ्यापर्यंत संघर्ष होता। कारण की वडील की आई ह्या काही शिक्षण नव्हतं, अत्यंत कमी शिक्षण, वर्ग दुसरापर्यंत वडील शिकलेत आणि आम्ही त्यामध्ये 3 भावंड आणि मग या सर्व गोष्टीमध्ये संघर्षाचं झालं। वडील एका कंपनीतनी काम करायचे, ओरिएंट सिंटेक्स नावाची एक कंपनी होती, तिथे कंपनीतनी वडील काम करायचे। त्या टायमाला काय वडिलाला काही रोजगार नाही, 5 रुपये 6 रुपये रोज मिळायचा आणि त्याच्यातनं मग आम्ही इथे येऊन एक संघर्षाला सुरुवात केली आणि मग आईवडिलांनी आम्हाला शिकायला, लिहायला, वाचायला या सगळ्या गोष्टींमध्ये शाळेचं आम्हाला थोडं महत्त्व पटवून दिलं आणि मग आम्ही थोडंसं शिकायला लागलो। सर, मला बोलायला थोडं चुकीचं वाटतं, पण बोलतोय की बा आपण कुठल्या जातीतून आलात? मग असं त्यावेळेस काही जाती वगैरे होत्या की नाही? हो, जाती जर म्हणायचं झालं तर मी अत्यंत मागास जातीतून आलेलो, की ज्या जातीला आजही लोक चिडचिड करतात, दूर टाकतात। जात म्हणलं की सगळ्यात शेवटचं जे रात असते म्हणजे मांग जात म्हणतो आपण, ती अत्यंत मागारी जात आहे। त्या जातीतनं माझा जन्म झालेला आहे। मला त्या जातीचा फार अभिमान आहे। असं नाही आहे की त्या जातीमध्ये खूप कर्तृत्ववान पुरुषांचा जन्म झालेला आहे, त्या कलाकार जात आहे आणि खूप मोठे असे विद्वान त्या जातीमध्ये झालेला, त्या जातीचा मी एक घटक आहो। मी त्या जातीने जन्मलेला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे त्या जातीचा। म्हणजे अण्णाभाऊ साठे सारखा महापुरुष जर आपल्या त्या जातीत जन्माला येत असेल आणि त्याची प्रेरणा घेऊन आपण पुढे जात असेल तर हे तर आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे। पण सर, मला काय म्हणायचं आहे की जसं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक जाती होत्या, ज्या जाती आजही गव्हर्नमेंट सरकारच्या त्या लिस्टवर नाहीत, ज्या मागासलेल्याच आहेत। मग तुमच्या भाषेत जसं आता मी ऐकलं तुमच्या बाबतीत किंवा तुम्ही प्राध्यापक म्हणूनही काम केलं आहे समाजकार्य महाविद्यालयाला, तर तुमच्या विचाराच्या हिशोबानं त्या समाजाची डेफिनेशन म्हणजे काय असेल? मी ज्या समाजातनं जन्माला आलो, ज्या समाजातनं मी वाढलो, आता खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या माणसाला शहरात येऊन जेव्हा स्ट्रगल करावं लागतं किंवा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आता ज्या वेळेस आलं तर सगळ्यात पहिलं तर मला समाज नवीन होता, पूर्ण शहर नवीन होतं। इथं आल्यानंतर मला सगळ्यात पहिली स्ट्रगल करावं लागलं, मला माझ्या स्वतःसाठी, मला माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी करावं लागलं। आईवडिलांनी एका शाळेत टाकलं, शाळेत मी जेव्हा शिकायला लागलो, कर्मधर्म संयोगाने शाळा कॉलेज केलं, सगळ्या गोष्टी झाल्यात। मी एका महाविद्यालयात सर्व्हिसला लागलो, जॉबला लागलो। समाजकार्य महाविद्यालयाला मी प्रथम सुरुवात केली, माझी कारकिर्दीची सुरुवात केली। तिथे मी तासिकेप्रमाणे पहिले शिकवायला गेलो, तासिकेप्रमाणे शिकवलं आणि कालांतराने मला त्याच महाविद्यालयामध्ये ऑफिसेटिंग प्रिन्सिपल म्हणून मी जवळपास 7 वर्ष त्या ठिकाणी मी सर्व्हिस केली आणि ह्या गोष्टींनी करत असताना मला समाजाच्या नाडी संदर्भातनी किंवा समाजाच्या घटकांसोबत मला काम करण्याचा खूप योग आला। पण एका समाजाचा नाही, मांग समाज म्हणूनच नाही किंवा मांगारोडी समाज म्हणूनच नाही, तर इतरही समाजाचा मला अभ्यास करता आला। पण या सर्व समाजामध्ये पाहत असताना मला प्रकर्षानं असं जाणवलं की जे मांग समाज आहे किंवा मांगारोडी समाज आहे किंवा इतरही जे समाज आहे, तर या समाजामध्ये जे शिक्षणाचं प्रमाण होतं किंवा त्यांच्या कौशल्याचं जे प्रमाण होतं किंवा इतर काही आकलन करण्याच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या थोड्या कमी होत्या। का कमी होत्या याच्यामध्ये की यांचे आईवडील जे होते किंवा ज्यांची परंपरागत काही गोष्टी चाललेल्या होत्या, त्या परंपरागत गोष्टीमध्ये थोडेसे रवडल्या गेले आणि थोडेसे शिक्षणापासून वंचित झालं, आर्थिक नियोजनापासून त्यांचं वंचित झालं आणि आईवडील अज्ञान असल्याच्यानं त्यांना शिक्षणाचं तेवढं महत्त्व नव्हतं, म्हणून मुलं देखील त्या पद्धतीने राहायचे। आता काय असते माहीत आहे का की मांग जात म्हणल्यानंतर किंवा मांगारोड जात म्हणलं की जन्मताच आम्हाला इंग्रजापासूनच एक शिक्का मारून टाकला की आम्ही चोरटी जमात। आता चोरटी जमात म्हणल्यानंतर कोणी आमच्याकडे पाहत असताना कसं बघणार? तो आम्हाला चोरट्यानंच पाहणार। पण आम्ही किती
हे होतं किंवा आमचे जे काही पूर्वज होते हे काही तसे नव्हते. आम्ही संघर्ष आमच्या स्वतःसाठी केला, आमच्या अस्तित्वासाठी संघर्ष केला. आजही कालांतराने स्वातंत्र्यानंतर तो संघर्ष आम्हाला करावा लागतो. ही शोकांतिका आहे की करावा लागतो. ठीक आहे, जात म्हणून संघर्ष जरी नसला आमचा तरी पण आजही आम्हाला पोटासाठी संघर्ष करावं लागतं. म्हणजे माझ्यासारखे काही 4-2 लोक शिकलेले आहेत, त्या 4-2 लोकांनी जर समाजाला घडवण्याच्या दृष्टिकोनातून जर काम केलं तर संघर्ष कुठे ना कुठेतरी कमी होऊ शकतो. संघर्ष करावाच लागतो. बघा, समाज म्हटल्यानंतर प्रत्येकच घटकातून आपल्याला जवळ करेल असं नाही. कारण कोणताही माणूस असेल जेव्हा स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो तेव्हा त्याच्या अस्तित्वाची कुठेतरी झालर दिसून येते. तर आमच्या मांग जातीला किंवा मांग समाजातनी मी जन्मल्यानंतर आणि ग्रामीण भागातनं आलो. ग्रामीण भागातनं आल्यानंतर शहरी वातावरण आम्हाला काहीच माहीत नव्हतं. नवीन सगळ्या गोष्टी होते. आई वडील अगदी अडाणी होते तर ते शिकायला काही शिकले नाही. त्याच्यानं आम्ही जे भावंड शिकलो. आता भावंड शिकल्यानंतर काय होतं की त्याच्यातनी कोणी नोकरीला लागलं नाही. त्याच्यात मी एक नोकरी लागलं, घरातला मोठा मी होतो. त्याच्याच्यानं जबाबदारी माझ्यावर जास्त पडली, इतर लोकांना शिकवण्याची जबाबदारी पडली. पण या संघर्षातनी काय झालं की मला शिकता शिकता समाज अभ्यासता आला. समाज अभ्यासता आला याच्यासाठी की समाजाच्या प्रत्येक घटकांसोबत मी जात आलं. माझं शिक्षण पण त्याच मार्गातून झालेलं आहे. मी सर्वात प्रथम BSW केलं, म्हणजे 12वी झाल्यानंतर मी BSW केलं, म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क केलं. त्याच्यानंतर मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलं आणि मग मास्टर ऑफ सोशल वर्क केल्यानंतर मला वाटलं की नाही, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. सर, असं म्हणायचं आहे की जसं तुम्ही जेव्हा अभ्यासक्रम निवडला त्यावेळेस तुमच्या डोक्यात नेमकं काय विचार होते, किंवा समाजासाठी होता की स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी होता? नाही, त्यावेळेची तर माझी परिस्थिती अशी होती की मी काय करतो ही गोष्ट मला लवकर लक्षात येत नव्हती. की मी आता समाजासाठी करायचं तर माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. मी कुठली एखादी गोष्टी करावं तर मला ती गोष्ट मिळत नव्हती. मग मला स्ट्रगल होतं, काम करायचं आणि शिकायचं अशी माझ्याकडे परिस्थिती होती. मग त्याच्यातनी थोडीशी जेव्हा ज्ञान यायला लागलं, कळायला लागलं किंवा समाजाची काहीतरी असतं हे कळायला लागलं, म्हणजे जेव्हा समाज हा विषय मी शिकायला लागलो तेव्हा मला कळलं की नाही, आपल्याला समाजाला काहीतरी देणं हे गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यातनी मी त्या ज्या जातीतून आलो ती जात अत्यंत मागासलेली आहे. कारण कसं आहे माहीत आहे का, आजही आपण बघतो की 4थीच्या पुस्तकातनी समानतेचा धडा असते आणि प्रत्येक वेशीच्या गावाच्या वेशीला एक मागवाडा राहतो आणि त्या याच्यातनी जन्मलेला माणूस. आणि मग ते असताना ज्यावेळेस परंपरागत काही जी लोकं होती त्या लोकांच्या दबावाखाली जगणारे, आणि आमचे मायबाप देखील तसेच जगलीत. म्हणजे कुणाकडे जरी पाटीलकी असायची, जी हुजूर म्हणून काम करायचं आणि त्या पद्धतीनं जायचं. आणि अशा पद्धतीने ते वजन होतं. आणि त्या वजनामध्ये काय होतं की मग प्रत्येक गोष्ट काम करत मग कुठेतरी एक आम्हाला दिशा दिसली, नवीन मार्ग दिसला. आणि त्या नवीन मार्गातनी आम्ही या यवतमाळ शहरामध्ये आलो. तसं मूळचं गाव माझंवालं खरबी, नेर तालुक्यामध्ये खरबी नावाचं एक छोटंसं गाव आहे. ते गाव आता सध्या डेव्हलप होतं आहे, आता थोडंसं कदा विकसित होत आहे. पण ज्यावेळेस आम्ही त्या गावांमध्ये राहत होतो किंवा आमचं कुटुंब त्या गावांमध्ये राहत होतं, त्या गावांमध्ये म्हणजे जाण्या येण्यासाठी रस्ता नसायचा. म्हणजे कुठल्याही दिशेवरून गेलं तरी पैदल यावं लागत होतं. म्हणजे अत्यंत मागासलेलं, डेव्हलप नव्हतं, मागासलेलं गाव होतं. आणि मग त्या गावातनं आम्ही स्ट्रगल करत तिथे आमचे वडील जे होते ते मिस्त्री काम करायचे. आता मिस्त्री काम करणाऱ्या मुलाचं किंवा मिस्त्रीचे पोरं मिस्त्रीच बनतात किंवा लेबर बनतात. पण आमच्या वडिलांनी एक शब्द म्हटलेला होता की गरीब म्हणून जन्माला आला पण गरीब म्हणून मरू नको. तर मग माझ्या डोक्यात कुठेतरी तो विचार केला की नाही, आपले वडील काहीतरी म्हणतात, स्ट्रगल करत आहे आपले वडील आणि वडिलांनी आपल्याला काहीतरी स्वप्न केलेली आहे. मग मी शिकण्याचा ध्यास घेतला, मी शिकलो. कारण मला वाटतं की शिक्षणाशिवाय काही तरुणप्राय नाही आहे. जर समाज माझा शिकला असता तर कदाचित ती आजची परिस्थिती ती नसती. पण कालांतराने बदलत जरी असेल पण समाजातनी जे शिकलेली वर्ग आहे, शिकलेला जो वर्ग आहे त्या शिकलेल्या वर्गाने सामोरं न्यायला पाहिजे, म्हणजे इतर लोकांना सामोरं न्यायला पाहिजे. तो कुठेतरी लॅखना होतं, कुठेतरी दबल्या जात आहे. मला असं म्हणायचं आहे की जसं आज आपण पाहतो की अनेक जाती जमाती ज्या आहेत त्या विकासाच्या वाटेवर आहेत. आणि ज्या आपल्या जसं आपण सांगितलं की काही जाती अशा आहेत ज्या आजही अधोगतीवरच आहेत. आणि काही मुलं शिकतही आहेत, शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षण घेत आहेत, पण त्यांना गाईडलाईन करता येत नाही किंवा त्यांना स्वतःचा तो त्यांच्याकडं इतर समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे कदाचित तो न्यूनगंड त्यांच्यामध्ये आला असेल. किंवा आपण या जातीचा आहोत, आपल्याला हे लोक काय जवळ करतील, कदाचित असे होऊ शकतं. नाही, जात म्हणून आता असं बघण्यापेक्षा आहे बघा की कसं राहत असते, एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर आर्थिक परिस्थितीचा बागुलबुवा गेला किंवा तो आर्थिक परिस्थिती जर खचला गेलेला असेल तर तो माणूस कसं होतं की त्याचा जो मन असतं उत्साहित ते थोडंसं कमी व्हायला लागतं. आता बघा, ज्या समाजातनं मी वावरतो किंवा ज्या समाजातनं मी राहतो तर तुम्ही जनरली जर या समाजाचं चित्र जर बघितलं किंवा महाराष्ट्राचं जरी चित्र जर बघितलं तर असं काही खूप मोठं श्रीमंत चित्र नाही किंवा खूप मोठी वडिलोपार्जित इस्टेट नाही किंवा त्यांचे वावर शेती कुठली नाही आहे. तर म्हणजे यांना कसं धावणं आणि
करणं आणि काम करणं. आणि हे करत असताना यांच्यातनी अवेअरनेस नाही. पहिली गोष्ट एक जागृती जे व्हायला पाहिजे ती जागृती नाही. म्हणजे आता बघा की कुटुंबासंदर्भातली जागृती नाही आहे, शिक्षणासंदर्भातली जागृती नाही, राजकीय कुठली जागृती येत नाही, आर्थिक स्थैर्य त्यांना असायला पाहिजे ते आर्थिक स्थैर्य नाही आहे, सामाजिक अस्तित्व असायला पाहिजे ते सामाजिक अस्तित्व येत नाही त्यांचंवालं. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे फिजिकल जर म्हणसाल तर तुम्ही बघितलंच आहे, म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी राहतात. अरे वारभर अंगावर कपडा जरी पाहिजे असेल तर त्यांच्या अंगावर कपडा राहत नाही. आणि मग काय होतं की इकून तिकून कुठनं मागितलेला कपडा घालायचा आणि हे करायचं. जरी आजचं चित्र बदललं पण आजही त्या गोष्टी कोणातनी आहे. कारण आजही बघा की पूर्वी आमचे आई वडील किंवा आमचे आई वडील आजोबा जेव्हा होती तर त्यावेळेस जेव्हा ग्रहण लागायचं, ग्रहण लागल्यानंतर काय करायचं, दे दान तर सुटे ग्रहण म्हणायचं. म्हणजे कोणा जायचं मागाच्या पुराण ग्रहण मागायला जायचं, कोणी एखादा कार्यक्रम असला तिथलं असणारं उष्ट आणायचं, खाऊन आणायचं आणि घरी येऊन ते चांगलं बनवून खायचं. म्हणजे अशा वाईट परिस्थितीतनं हा समाज जात आहे. आणि हा समाज या वाईट परिस्थितीतून जात असताना आज जी नवीन पिढी येत आहे या नवीन पिढीला कुठे ना कुठेतरी हे धोरण माहीत पडलं की नाही रे आपल्याला कुठेतरी शिकावं लागतं, कुठल्याला बनावं लागतं. पण आता शिक्षण घेत असताना बी आता खूप मोठ्या हे झालेत की आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन शिकतं, पण तिकडं जेव्हा आपण फडी पाहतो तेव्हा कॉम्पिटेटिव्ह हे पाहतो आपण, त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये हा पोरगा टिकत नाही, स्पर्धेमध्ये बसू शकत नाही. तर माझं थोडंसं एक त्याच्या संदर्भात थोडंसं मत असं झालं, जर या मुलांना काट्याने काटा काढणारं शिक्षण जर दिलं तर, आता काट्याने काटा काढणं म्हणजे की बा वीट धरली वीट मारणं असं नव्हे, म्हणजे त्याला जर टेक्निकली दृष्टिकोनातून दिलं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं प्रशिक्षण दिलं त्याला आणि स्वतः त्याच्यातनं जर 4-2 रुपये कमावू शकला तो, म्हणजे रोजगाराभिमुख जर त्याला अभ्यासक्रम दिला किंवा रोजगाराभिमुख जर त्याला शिकवल्या गेलं तर मला वाटतं की या समाजामध्ये या पिढीमध्ये नक्की बदल होईल आणि हा बदल होणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे कला कौशल्य घेऊन तो समजा शिक्षण घेत असेल असंच ना, हो, तर तो आपला स्वतःचा व्यवसाय करू शकेल, तो आपला स्वतःची एखादी कला आत्मसात करू शकेल. बरोबर आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. हो. मग सर या जाती जे आहेत समाज आहे किंवा समाजाला आपण आत्ता काय उपदेश देऊ शकता की समजा समोरच्या दृष्टिकोनातून आपल्याला बदलायचं असेल तर आपल्या डोक्यात काय आहे त्यांच्यासाठी असा प्लॅन की शासनाने काय केलं पाहिजे? बघा, या सर्व लोकांना जर स्वतःला बदलायचं असेल किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, शिक्षणासोबत आर्थिक सुबत्तेकडे या लोकांना ओढावं लागेल. आणि आर्थिक सुबत्ता सहज येत नाही. आर्थिक सुबत्तेसाठी जर ओढायचं असेल तर तुम्हाला आपल्याला स्वतःचे रोजगार उभे करावं लागेल. मग अगदी लहान रोजगार का लागत नाही, म्हणजे आपण एखाद्या फुटपाथवर जरी चप्पल विकण्याचं काम करत असू किंवा एखादं बूट पॉलिश काम करण्याचं असो, ते जरी असेल तर त्याला आपलं काम म्हणून किंवा आपलं एक मिशन म्हणून जर आपण त्याला केलं तर त्याच्यातनी आपल्याला अस्तित्व निर्माण करता येतं. आता तुम्ही बघितलं असेल की जेवढी काही मोठी मंडळी झालीत, म्हणजे तुम्ही अगदी खूप श्रीमंत किंवा हायर लोकांपर्यंत बघा, त्यांचं स्ट्रगल आहे, कुठे ना कुठे ते स्ट्रगलमधून गेलेलं आहे. आणि कुठलाही व्यवसाय करत असताना एकदम मोठी उडी घेता येत नाही, अगदी छोटी घ्या, त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स येतात, काय त्याच्यात अडचणी येतात, काय त्याच्यातून मार्ग निघतात, कुठं त्याचे सोल्युशन काढावं लागतात, कसं व्यवस्थापन करावं लागतं, कशा पद्धतीनं मार्केटिंग करावं लागतं, कसं मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं, कुठनं त्याची माहिती घ्यावं लागते, कुठनं आपल्याला अर्ज करावं लागतं, कुठल्या स्कीममध्ये आपल्याला त्याच्यातनी एनरोल करता येतं, कशा लोकांसोबत आपल्याला संपर्क केला पाहिजे, आपण मित्रमंडळी कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टींची हळूहळू त्यांना जाणीव व्हायला पाहिजे. आता ही जर जाणीव झाली नाही तर काय होईल, रोजगार करणार नाही ना. म्हणून काय पाहिजे की समाजाचा माणूस काम करत असताना पुराच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची ताकद त्याच्यात असली पाहिजे. म्हणजे मी आहे बा आणि मग मीच करतो, आय एम द ग्रेट असं नाही, तर इतर लोकांकडनं काय शिकता येतं. ज्या माणसाची शिकण्याची वृत्ती असते किंवा शिकण्याची प्रवृत्ती असते तो माणूस शिकत जातो आणि शिक्षणच एक त्या अनुभवाचा भाग असतो. म्हणजे शिक्षणातून जेवढा अनुभव आला तेवढा खूप मोठं करता येतं. मला सांगा की पुस्तक वाचलं आणि त्याचं मी बाय प्रॅक्टिकलच केलं नाही तर मला जीवनात त्याचा उपयोग होईल का? म्हणून समाजातल्या लोकांनी हा देखील उपयोग केला पाहिजे की मी जे करतोय त्याचं खरं मी अस्तित्व प्रॅक्टिकली करतो काय, म्हणजे माझ्याजवळचं असणारं नॉलेज जे आहे ते मी इतर समाजाच्या किंवा इतर लोकांचं ते नॉलेज मी कामा पाळतो का, की फक्त माझ्यापुरतं ठेवतो. माझ्यापुरतं जर मर्यादित जर मी ते नॉलेज ठेवत असेल तर त्याला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून ती जी काही आपल्याकडे आलेली जी गोष्ट आहे ती आपण चार लोकांनी वाटली पाहिजे. याचं तत्त्व आपण जर समाजाला देऊ शकलो तर ही येणारी जी पिढी आहे ती नक्कीच चांगल्या पद्धतीची होते. आता हे बघा की या समाजातील लोक काय, यांचे मर्यादित व्यवसाय असायचे. मर्यादित व्यवसाय काय, झाडू बनवणे यांचा व्यवसाय असायचा, चमडी काढणे हा व्यवसाय यांचा असायचा, कोणाच्या कामाला जायचा व्यवसाय असायचा किंवा इतर काही जे कालच्या लोकांचे जे काम असायचे ते करायचे. पण यांनी या गोष्टीला प्रोफेशन नाही बनवलं. झाडू ही इतर घरातल्या लोकांची लक्ष्मी आहे, मग या लक्ष्मीला का भाव वेगळं केलं नाही.
या लोकांच्या प्रत्येक याच्यामध्ये वाद्य वाजवल्या जातात. वाद्य वाजवत असताना हा माणूस अगदी समोर असतो, मग त्याला त्या कलेला त्यांनी त्या लेवलला का नेलं नाही? म्हणजे प्रत्येक गोष्ट काय होत असते की जेव्हा पोटाचा प्रश्न येत असतो तेव्हा माणूस माघारला जातो. म्हणून या लोकांमध्ये स्वतःला एक आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी एक प्रोफेशनलपणा निर्माण होणं गरजेचं आहे. आता यासाठी काय केलं पाहिजे की हे जे नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये कॅडर प्रोग्राम्स अरेंज केली पाहिजे, त्याच्यामध्ये ध्येयशीलता असली पाहिजे, नेतृत्वाचे गुण त्याच्यामध्ये गेले पाहिजे, घेता आले पाहिजे. त्यांना नेतृत्वाचे गुण घेतले तर काय होईल की मग वेगवेगळ्या पद्धतीचे नेतृत्व होईल. राजकीय नेतृत्व उभं होईल, सामाजिक नेतृत्व उभं होईल, शैक्षणिक नेतृत्व तुमचं उभं होईल. तर या सर्व गोष्टींमध्ये त्यांना टाकावं लागेल. मग त्याच्यामध्ये स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो, प्रत्येकाच्या विंग्स असायला पाहिजे. त्या विंग्सनुसार त्यांनी काम करायला पाहिजे. आता बघा की युवक वर्ग आहे, राजकारणामध्ये जर आता समाजाला बघितलं तर शून्य आहे. बोटावर मोजणारी जे काही मंडळी आहे ते बनलेली आहेत आणि त्या बोटावर मोजणाऱ्या मंडळीने समाजाला धरून चाललं असं चित्र मात्र दिसत नाही. अगदी त्यांनी साथ सोडला. त्यांनी जर समाजाचा साथ सोडला नसता आणि समाजाला घेऊन चालले असते तर कदाचित चित्र समाजाचं वेगळं असतं. म्हणजे 12.5 जातीमध्ये आपण कुठल्या जातीला हे करतो किंवा आपण कुठल्या याच्यामध्ये करतो त्याचे जर दायित्व म्हणून जर त्यांनी दिलं असतं तर कदाचित समाजाचं चित्र वेगळं असतं. कारण बघा ह्या समाजामध्ये काही छोटी मोठी परंपरा नाही, गुरुवर्यांची परंपरा आहे. तुम्ही जर बघितलं तर तुम्ही अगदी म्हणजे पौराणिक काळापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून बघा, म्हणजे तुम्ही जर महर्षीपासून जर बघितलं असेल तुमचं तर तिथपासून आपल्याला सगळं माहिती पडतं. वस्तात लवजी साळवे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सगळे विद्वान लोक बघा तुम्ही, या सर्व विद्वानांची परंपरा आहे. अरे ज्या वस्तात लवजी साळवे हा गुरु मानला जातं, कुणाचा की महात्मा फुलेंचा गुरु मानला जात असतो. तो गुरुवर्याची परंपरा असणारा तो माणूस आहे आणि त्या गुरुच्या परंपरेच्या पिढीतले आम्ही लोक आहोत. आणि त्या पिढीमध्ये अण्णाभाऊ साठेसारखा एक मोठा दिग्गज माणूस होऊन जातो, विद्वान होऊन जातो. आणि तो माणूस म्हणजे शिकलेला 1.5 दिवस शिकलेला माणूस जगावेगळं शिकतो. मग माणसाला काय असतं की जर माणसाला करण्याची जर कला असेल किंवा करण्याची जर जिद्द असेल तो असं बघत नाही की बा मी खूप ग्रॅज्युएट झालो पाहिजे. म्हणजे त्याला शिक्षण कोणतं दिलं पाहिजे की जर एखादी गोष्ट करत असेल तर त्या गोष्टीमधून आपल्याला आपला विकास कसा साधता येतं ते शिक्षण त्याला दिलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे. म्हणजे आपल्या मनातच ती तेवढी इच्छा असायला पाहिजे की मला बदलायचं आहे. बरोबर. म्हणजे आता अण्णाभाऊ साठेचं आपण जसं उदाहरण घेतलं की 1.5 दिवस शाळा शिकलेत, तर त्यांनी ते विचार नाही केला की मला ग्रॅज्युएशन घ्यायचं आहे, नंतर मी समाजाचा विकास करेल, असं नाही ना. त्यांच्या मनात ते इच्छा होती की मी जसा जगत आहे माझा समाज तसा जगू नये, चांगला जगावा, म्हणून त्यांनी ते तेवढं धाडस केलं आणि ते पुढे निघालेत. बरोबर. आज आदर्श म्हणून आहे. तर असा आपल्या समाजात आजपर्यंत असं का होत नाही? आपल्या समाजात याच्यासाठी होत नाही की बघा की अण्णाभाऊ साठेंनी जे स्ट्रगल केलं, अण्णाभाऊ साठेंनी स्ट्रगल करत असताना हा विचार केला नाही की माझ्याजवळ कागद नाही, पेन नाही, मग मी लिहू कसा. म्हणजे शिकत असताना माणसाला जर जिद्द असेल तर रस्त्याने चाललेले बोर्ड जरी वाचलेत किंवा रस्त्याने चाललेले अक जरी शिकलो आपण तर त्याच्यावरून आपल्याला नॉलेज मिळतं. आणि नॉलेज घेण्यासाठी असं काही कुठलं बंधन नाही ना की बा मी एवढं पर्टिक्युलर याचंच घेतलं पाहिजे तसंच घेतलं पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एखाद्या विषयामध्ये एखाद्या व्यक्तीने जर पारंगत्व निर्माण केलं तर त्याचा त्या कोणी हात धरणार नाही ना. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो की समजा एखादा माणूस माझ्या जमातीचा चोरी करतो, मग त्यांनी का भुरट्या चोरी कराव्या? मोठी गाडी करावी. लक्षात आलं ना. मला सांगण्याचं काय की म्हणजे तुम्ही जर त्या गोष्टीमध्ये पारंगत्व निर्माण करत आहात तुम्ही, तर पारंगत्व असं निर्माण करा की ते अट्टल पारंगत्व असलं पाहिजे. मग शिक्षणामध्ये तुम्ही जर पारंगत्व निर्माण करत आहात तर तुम्ही त्या लेवलमध्ये केले पाहिजे. म्हणून मला म्हणायचं असं की बा आजच्या स्थितीला जी पोट भरण्यासाठी आपल्याला लागतं किंवा पोट भरण्यासाठी जी गोष्ट लागते आपल्याला ती असते आर्थिक सुबत्ते. आर्थिकता फार महत्त्वाची आहे. 2 पैसे कमवावं लागतं. मग ते 2 पैसे कमवण्यासाठी आपण तसं एज्युकेशन दिलं तर म्हणजे आता उदाहरणार्थ बघा किंवा आता एक माती आहे आणि मातीमध्ये जर आपल्याला एखादी वस्तू बनवायची असेल किंवा एखादा काही घटक बनवायचा असेल तर ती शिकण्यासाठी आपल्याला कला लागते, त्याच्यासाठी आपल्याला हात लागते, त्याच्यासाठी ते नॉलेज आपल्याला लागते. म्हणजे ते नॉलेज आपण ॲडॉप्ट केलं पाहिजे आणि मग त्याच्यातनं काहीतरी एखादी वस्तू बनली पाहिजे, एखादा घटक बनला पाहिजे. मग हे घटक बनायचं आहे तर मग आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे कुठं बनतं, कुठून मिळतं, माती कशी मिक्स करायची, कोणची गोटी मिक्स करायचं, कसं आणायचं, कसं मार्केटिंगला द्यायचं, कसं लोकांना बोलायचं, काय कम्युनिकेशन असलं पाहिजे, कशी स्किल आपल्यातनी असली पाहिजे, कोणाशी बोलत असताना कुठल्या व्यवहारातनी बोललं पाहिजे, त्याचा व्यवहार करता आला पाहिजे आपल्याला. इवन हेच काय होतं की जेव्हा आम्ही आर्थिक सुबत्तेकडे जातो, आता माझं म्हणणं असं आहे की बा आपण शिकलोय, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालं, पण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा आमचा पोरगा त्याला म्हटलं की बाबा रे हे काम तू कर, तर ते कामामध्ये तुलना करते. कामामध्ये तुलना काय करते, हे काम कमी, हे काम मोठं.
म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर त्या डोक्याला म्हणजे त्याच्यातनं येतं की मला नोकरी लागली पाहिजे. आता समाज तर असं आहे की एवढ्या मोठ्या लोकांना सगळ्याला नोकरी लागेल असं नाही आहे. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्याच्यामध्ये. आज जसं समाजामध्ये आपल्या अवेअरनेस आहे का शिक्षणाबद्दल तर अवेअरनेस आता निर्माण व्हायला लागला. पण याच्यापूर्वी जर बघितलं तर शिक्षणामध्ये अवेअरनेस तेवढा नव्हता. पण आता जे नवीन पिढी आहे किंवा आत्ताचे जे नवीन मुलं जी आहेत ज्यांनी 10वी 12वी ग्रॅज्युएट, आता जर प्रमाण जर बघितलं त्याचंवालं तर ग्रॅज्युएशनचं प्रमाण समाजामध्ये म्हणजे मातंग समाजामध्ये अत्यंत कमी आहे. मागासवर्गीय समाजामध्ये खूप फार कमी आहे. मातंग समाजात कमी आहे, फारच समाजात तर नाहीच्याच बरोबर आहे. आणि हे याच्यासाठी विचारत आहे कारण आता येणारा जो काळ आहे हा टोटल डिजिटल आहे. आणि त्यावेळेसच आपल्याजवळ शिक्षण नव्हतं. तर त्यावेळेसच आपले हे हाल झाले. बरोबर. आता आपल्याजवळ शिक्षणच नाही. शिक्षण आहे पण आपण घेतलं नाही. आणि आपल्याला ह्या कॅम्प्युटर युगात आपल्याला ते कळत नाही. तर आपले तर हा जास्त होणार. बरोबर. नाही आता बघा जो व्यक्ती म्हणजे शिक्षण कसं म्हणावं. आता बघा की अडाणी लोक पूर्वी होते. आता त्यांच्या घरी जर शेत असेल आणि त्याच्या घरून जर माल आला असेल तर तो घरामध्ये गोण्या मावरत असताना किंवा मांडत असताना तो कोळशानं काहीतरी लिहायचा. म्हणजे तो लिटरेट आहे, म्हणजे तो शिकलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस जात्यावर बसता बसता बहिणाबाई चौधरी अभंग म्हणून एवढी मोठी जगविख्यात होऊ शकते. तिच्याजवळ ती कला होती, त्या सगळ्या गोष्टी तिच्याजवळ होत्या. अण्णाभाऊ साठे शाळेत न जाता एक विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे चालतं बोलतं अखंड विद्यापीठ होऊ शकतं. तर मग या लोकांकडे असणाऱ्या ज्या 1200 ग्रॅम मेंदू आहे त्याचं का नाही होऊ शकत. फक्त त्याचा पैलू पाडता आला पाहिजे. तो पैलू कोण पाडेल की मला कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं म्हणून पैलू पाडणार का. मुळातनी ती गोष्ट माझ्यातनी असली पाहिजे. मला तिची जिद्द असली पाहिजे, मला तिची जाणीव असली पाहिजे की मला त्याचं ती कला मला ॲब्झर्व करायची आहे, मला शिकायचं आहे. ती जिद्द माझ्यातच आली पाहिजे. शिक्षक कला शिकण्यासाठी किंवा एखादी गोष्ट शिकण्यासाठी खूप मोठं हायर एज्युकेशन पाहिजे असं नाही. अगदी अडाणी माणूस जरी असेल तर ते शिकता येतं चांगल्या पद्धतीनं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा रिक्षा चालवणारा माणूसही आता रिक्षा चालवत असताना त्या चाकामध्ये ऑइल टाकायचं की वंगण टाकायचं समजलं पाहिजे ना. तिथे ऑइलच्या जागा जर वंगण घालत असेल तर जमेल का. म्हणून कोणत्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे की जी गोष्ट आपण चालवतो करतो तर त्या गोष्टीचा पर्टिक्युलरली पूर्ण ढाचा आपल्याला माहीत असला पाहिजे. माहीत असलं तर काय होतं की आपले हात शेकल्या जात नाही. म्हणजे अनुभव म्हणतो ना आपण, एखाद्या अनुभवाच्या माणसाच्या आकारानं आपण आपलं आयुष्य जगावं. किंवा त्यांनी आपल्या आईवडिलाचं काय स्वप्न असतं की त्यांच्याकडनं झालेली चुकी आपल्या मुलांकडनं नाही झाली पाहिजे. आता जनरली बघा की आपण नेहमी एक उदाहरण देत असतो की बा गरम पाण्यात लहान पोरांनी हात लावू नये. बरोबर आहे. आता त्या वयाने आम्ही पण लहानच आहो ना. आमचे आईवडील जे होते, आईवडिलांनी जे काही त्रास भोगला, प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आमच्या मुलांनी भोगू नये. आम्हाला पण वाटतं की आमच्या मुलांनी ते भोगू नये. आम्हाला वाटतं की आमचे पोरं डॉक्टर झाली पाहिजेत, इंजिनियर झाली पाहिजे, मोठी बनली पाहिजे. पण हे बनण्यासाठी त्या मुलांमध्ये तेवढी जिद्द असली पाहिजे की चिकाटी असली पाहिजे. आता याच्यासाठी काय होतं की अनेक शासनाच्या योजना आहेत. पण अनेक शासनाच्या योजना येत असताना त्या योजना पर्टिक्युलर त्या समाजापर्यंत जात नाही. आता न जाण्याचं कारण काय याचं की त्या समाजातनी जे काही 4-2 लोक शिकलेली असते ते कुठेतरी बाहेर असतात, वस्त्यांमध्ये राहत नाही, वस्त्या सोडून जात असतात. आणि वस्तींमध्ये न राहिल्याच्यानं काय होतं, आणि वस्तीमध्ये जेव्हा हे मुलं राहतात तर याच्यामध्ये काय असतं, जुवा खेळणारी मुलं, पांढरेले राखणारी मुलं, त्याच्यानंतर तिथे ते गोल हे करून पैसे खेळणारी मुलं, म्हणजे याचं प्रमाण वाढतं. पण त्याच जाग्यावर जर समजा एखादा जर शिकलेला पोरगा असेल, त्या पोराने जर म्हटलं की माझ्या वस्तीतली 10 पोरं आहेत आणि मी त्या 10 पोराला घडवण्याचा जिम्मा घेतो, किंवा ते वस्ती आहे त्या 10 वस्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांनी स्कीम सुरू केल्या. जसं एखादी वाचनालयाची स्कीम सुरू केली, जसं एखादी क्रीडांगणाची स्कीम सुरू केली, जसं त्या पोरांसाठी एखादं व्यावसायिक स्कीम सुरुवात केली त्यांनी. काय पैसा लागतो का त्याला. आपल्यातनी असणारी जी कलागुण आहे ते कलागुण देणं. आता एक बघा की फळे बनवणार आहे, झाडू बनवणार आहे, तो झाडू बनवत असताना नाविन्यपूर्ण झाडू बनवून तुम्ही समाजामध्ये देऊ शकता. ते चांगलं त्याला रेट मिळू शकता, त्याला लेबल लावू शकता, एक चांगली ही आहे. तर या गोष्टींमध्ये जर तुम्ही स्वतः हे केलं तर आपल्याला त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स आपल्याला घेता येते. टोपल्या बनवणे असेल, झाडू बनवणे असतील, इतर काही जो आपले कामं असतील ते कामं आपण करू, त्याच्यातनं पण आपण चांगली सुबत्ता निर्माण करू शकतो. एक असा प्रश्न होता की समाज जो आहे हा समाजाला मदत करतो का. जसं म्हणजे एक उदाहरण देतो की जसं सिंधी समाज आहे सपोज, आणि सिंधी समाजामध्ये कुठला एखादा घटक त्यांचा कमजोर आहे, म्हणजे तो बेरोजगार असेल, तर अख्खा समाज जो आहे तो मिळून त्यांना त्या व्यवसाय लावतात आणि त्याला म्हणतात की बाबा तू पण या व्यवसायात ये, असा तो प्रतिसाद असतो. तशी मदत करा अशी आपल्या समाजात. असं इतर मागासवर्गीय समाजामध्ये असं चित्र दिसत नाही. कारण काय असते माहीत आहे की प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मी
केलं ते मी मोठं झालं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला दाखवायचं नाही किंवा दुसऱ्यातल्या आपल्याकडे असलेलं ते आपण लपून ठेवायचं, ती वृत्ती थोडीशी जराशी जास्त आहे. आणि या समाजामध्ये काय होतं माहिती आहे का, मुळात शिक्षणाचं अज्ञान आहे आणि त्याच्यातनी दारिद्र्याच्या पाठीला मगदी लागलेलं आहे. त्याच्यामुळे हे लोक काही सामोरं गेलेली नाहीत. म्हणजे या लोकांना जी गोष्ट माहीत असायला पाहिजे ती माहीतच होत नाही. आणि माहीत कधी होते, झाल्यानंतर. आणि झालंय माहीत तर जे काही आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की महामंडळं निर्माण झाली, जसं की मांगारवडीसाठी महामंडळ असेल, मांगांसाठी महामंडळ असेल, मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे. आता या महामंडळावर काम करणारी मंडळी जी आहेत ती कोण आहेत, आपल्याच जातीचे असते. मग त्या लोकांना त्याचं नॉलेज आहे का, मग ते लोक वस्तीपर्यंत जाते का, वस्तीतल्या एखाद्या माणसाला सांगते का, किंवा त्याचं आलेलं एखादं तरी परिपत्र तरी गावात पाठवते का. ही चूक जी आहे, तर या चुकीसाठी जी अवेअरनेस व्हायला पाहिजे होतं ती अवेअरनेस समाजाचं पण आहे, समाजातल्या घटकातल्या लोकांचं पण आहे आणि शासनाचं पण आहे. माझं म्हणणं असं आहे की समजा त्या पदावर संजय नाटकर सारखा एक ग्रस्त सुशिक्षित असेल अधीक्षक म्हणून, तर मला असं म्हणायचं आहे की संजय नाटकरनी तो विचार करायला पाहिजे की माझ्या दीनदुबळे जो समाज आहे माझा, जिथपर्यंत मला पोहोचायचं आहे, तर त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीपर्यंत जायला पाहिजे की अडाणी आहे तो समाज. तर त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा मी आहे तुमच्या पाठीमागे, तुम्ही करा. तर कदाचित त्यांची हिंमत वाढेल. पण हे असं होत नाही. नाही, हे याच्यासाठी होत नाही की बघा की शासकीय दृष्टिकोनातून जेव्हा एखादी कुठली योजना आणते तर त्याच्यावर पॅरामीटर्स वेगवेगळे लावतात. आता एक बघा की आता अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची योजना, ते कर्जाची योजना आली, आता त्याला पॅरामीटर्स लावले. आता पॅरामीटर्स काय की तुझ्याकडे शेती असेल तर मग तू तिच्यातनी तिथं मॉर्गेज कर, शेती असते तर त्याला कर्ज कशाला पाहिजे, त्याच्यात नसेल तर तू गॅरंटर आण. अरे ते शिक्षणच नाही, त्या लोकांना नोकऱ्याच नाही, तो गॅरंटर देईल कुठनं. सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना की त्यांच्या याच्यामध्ये नोकऱ्यांचं प्रमाणच कमी आहे आणि मग तरी शिक्षणाचा पण अभाव आहे, तर ते कुठनं देणार. म्हणजे हे जे काही गोष्टी दिल्या जातात त्या काही सैल करायला पाहिजे, पण ते बांधण केल्या जाते, त्याच्यामुळे ते समाज अडाणी राहतो. आणि इकून तिकून जरी दिलं तरी त्याला पर्टिक्युलर त्याचं नॉलेज राहत नाही. आता एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, समजा एखाद्या माणसाला 5 लाख रुपये दिले आणि त्याला म्हणलं व्यवसाय लाव, पण व्यवसायाचा अभ्यासच नाही, त्याला 5 लाख रुपये देऊन काय फायदा, कुठं करायचं हेच माहीत नाही त्याला, तर माहीतच काय. तर त्याच्या पहिले जे काही महामंडळ किंवा हे झालेले असेल तर या लोकाला टेक्निकली दृष्टिकोनातून उभं केलं पाहिजे. आता अनेक लोक म्हणतील हे महामंडळाचं तर दिलेलं आहे, महामंडळाला जर कामं दिलेलं आहे, पण महामंडळातनी काम दिले असताना त्या महामंडळाच्या अधिकाऱ्याचे देखील कर्तव्य असते. तिथे जे जनसंपर्क अधिकारी असेल किंवा जिथं जे काही अवेअरनेस करणारा अधिकारी असेल त्या माणसांनी वस्त्यांमध्ये जाऊन अवेअरनेस करायला पाहिजे. त्या माणसांनी किमान त्या संदर्भातली माहिती जी येते किंवा तिथे लोक येतात त्यावेळेस त्याची माहिती द्यायला पाहिजे. पण अशा पद्धतीचे देखील तिथं लोक आहेत की जे माहिती पण देत नाही. हे लोक काय करतात, तिथल्या एखाद्या लीडरला पकडतात आणि त्यांना सांगून देतात, आणि तो लीडर जसा आता आपण पाहिलं की बस समाज मदत करत नाही, हा आपलं घर भरते. म्हणजे जो खालचा आहे तो खालीच राहतो, जो वर चालला तो वर चालला. हा चुकीचं होत आहे ना, हे चुकीचं होत आहे. आता ही चूक आपल्याला कसं माहिती आहे का, सुधारणं गरजेचं आहे. हे जर चूक आपण सुधारली नाही तर काय जणी वाढतच जाणार. आणि आज जे समाजाचं चित्र दिसते ना, आता तुम्ही म्हणता डिजिटल युग आहे, कम्प्युटरचं युग आहे, यामध्ये सगळं व्हायला पाहिजे. आता बघा की प्रत्येक पोराच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईल त्याला चालवता येते, सगळ्या गोष्टी त्याला चांगलं हे करता येते, पण ती योजनेच्या संदर्भात आपल्यासाठी काय आहे ती माहिती घेता येत नाही. ती माहिती घेतला तर ते विचारता आलं पाहिजे. म्हणजे समाजामध्ये नेतृत्वाचा गुण म्हटला जास्त किंवा बोलण्याची जी कला असते ती कमी आहे, अति कमी आहे. आणि ते जर झालं तर काय असतं की त्यांनी विचारलं असतं की बाबा रे ही माहिती आहे ही कशासाठी आली, याच्यामध्ये आम्ही बसतो का, काय क्रायटेरिया आहे, कुठल्या गोष्टीत आहे, तर हे विचारलं पाहिजे. तर आता काय होतं आहे की विचारलं जात नाही. आणि त्यातनी काय होतं आहे की आता जे नवीन पिढी आहे, नवीन पिढी जेव्हा एखाद्या वेळेस जोर काढते, विचारायला जाते, तर इतर काही गोष्टी घटक आहेत की जे घटक त्याचा आवाज दाबतात. मग त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की बा राजकीय आहे, सामाजिक आहे, पण इतरही काही घटक आहेत की ते घटक दाबल्या जातात. इवन याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते. आपण जर एखादी गोष्ट करायला गेली तर आपल्या घरातच म्हटलं जातं की बाबा रे ते कोर्स करू नको, बरं आपल्याला इतर समाजामध्ये राहायचं आहे, आपल्या इतर समाजामध्ये काम करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्यावर येतात. पण यामध्ये माहीत आहे का, ह्या सगळ्या करत असताना कुठे ना कुठेतरी समाजातल्या जे काही जाणकार लोक आहेत, जे काही समाजाचे काम करणारे लोक आहेत, जे आता मोठ्या मोठ्या पदावर काम करणार आहे, या माणसांनी स्वतःमध्ये असणारा मांग किंवा स्वतःमध्ये असणारा मांगारोटी जी आहे ते असा बाहेर काढला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की बाबा मी मांग आहे जात दाखवून का, अरे तुम्ही त्या समाजातल्या घटकातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की रे बाबा रे अशा पद्धती आहे, हे शिक, वस्त्या नाही. आता मला सांगा की या 4-2 लोकांना आता शिकलेलं नाही का, अनेक लोक शिकून आहे, नोकऱ्यावर पाण्यावर आहे, तर सगळ्या गोष्टी आहे. आता त्या लोकांनी जर त्यांच्या कमाईचा 1 रुपया जरी एखाद्या वस्तीमध्ये लावला का ते मुलं शिकू शकत नाही.
आरामात शिकते. पण पोरांचं कुठे 10व्या वर्गात गेल्यानंतर त्याला कुठेतरी फी भरायला पैसा राहत नाही, पोट्टा घरी बसतो. त्याला कुठे पैसा मिळत नाही म्हणून तो तिथं राहतो. इतर समाजातले लोक चांगल्या ह्याच्यातनी शिकतात, त्याला इंग्रजीचं नॉलेज मिळत नाही, त्याला हिंदीचं नॉलेज मिळत नाही किंवा इतर काही सेचं नॉलेज मिळत नाही. कारण आहे की त्याचे आई वडीलच अशिक्षित असतात. हो ना. आता झालं काय बघा, तो जातो शासनाच्या शाळेत. शासनाच्या शाळेची आता तुम्हाला परिस्थिती माहीत आहे, त्याच्यावर काही जास्त बोलण्यात हे नाही आहे. आणि एखादा दुसरा पोरगा असतो तो जातो याच्या प्रायव्हेट शाळेतनी. आता प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणारे विषय आणि शासनाच्या शाळेमध्ये शिकवणारे विषय, शासनाच्या शाळेमध्ये शिकवत असताना विषय कसे शिकवतात आणि प्रायव्हेटमध्ये शिकवताना कसे शिकवतात. म्हणजे इकडे गलेरट्ट पगार जरी असेल त्यांना तरी पोरगा बनत नाही. म्हणजे पहिल्या वर्गात केव्हा जातो, 5व्या वर्गातल्या पोराला आजही तुम्ही जर विचारलं ना तर त्याला पूर्ण अल्फाबेटिकसुद्धा येत नाही, अशी परिस्थिती आहे. स्पेलिंगही माहीत नसते. तर आपण कॉन्व्हेंटमध्ये जाणारा पोरगा काय करतो, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा पोरगा अगदी फ्लुएंटली हे करतो. कारण त्याला सुरुवातच तिथून असते. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोडीशी अवेअरनेस येणं गरजेचं आहे. आणि म्हणजे शिक्षणाचा जो अवेअरनेस आहे ती महत्त्वाची आहे, संघटनेची महत्त्वाची आहे, समाजाने समाजाला मदत करायला पाहिजे.